जयांचे करिता स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदूया श्री चरण, श्री गुरूंचे श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं. नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायण. सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. सदाशिवसमारंभा शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्पराम्. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. आत्माराम ग्रंथ ऐकण्यासाठी जमलेल्या तुम्हा सर्व साधकांनाही मनपूर्वक वंदन करते. मागच्याच निरूपणामध्ये आपण पहिल्या समासाला सुरुवात केली होती. समास पहिला त्याग निरूपण. मागच्या प्रवचनाच्या शेवटी निर्गुण निराकार असणाऱ्या ब्रह्माचे स्तवन करता येत नाही, तरीही भावबळे समर्थांनी नमस्कार रूप मंगलाचरण करून स्तवन केले होते. पहिल्या 2 ओवींचा विचार आपण मागच्या वेळी केला. आता 3ऱ्या ओवीपासून आपण सुरुवात करत आहोत. जयास वेदशास्त्र पुराणे, जयाचेनी नाना निरूपणे. जयाचेनी स्वसुखालादने, शब्दी निशब्द श्रीराम. जयास वेदशास्त्रे पुराणे. प्रसिद्ध 4 वेद आहेत, म्हणजे 4च वेद आहे. आणि असं म्हणतात की जगतामध्ये सगळ्यात पहिले ग्रंथसंपदेमध्ये काय निर्माण झालं असेल तर ते वेदच निर्माण झाले. हे 4 वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. 6 शास्त्र. शास्त्र म्हणजे पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय, सांख्य, वैषयिक व योग असे 6 शास्त्र. 18 पुराणे म्हणजे मत्स्य, मार्कंडेय, विष्णू, गरुड, शिव, भागवत इत्यादी पुराणे आहेत. अशा 4 वेद, 6 शास्त्र व 18 पुराणे याशिवाय अनेक प्रकारची ग्रंथसंपदा, निरूपणे जे शब्दबद्ध झाले आहे, ही सर्व शारदा मातेची कृपा आहे. या शारदेचे स्तवन समर्थांनी दासबोध ग्रंथामध्ये अतिशय सुंदर रीतीने केले आहे. त्यात समर्थ म्हणतात की जी शब्दांना जन्माला घालते त्या शारदेचा उल्लेख करताना ते म्हणतात तिला वाग्य देवता, म्हणूनच ती माता आहे. तिच्यापासूनच वेदांची निर्मिती झाली. सृष्टिक्रमाचा विचार करताना आपण अभ्यासले की आधी ब्रह्म, मग मूळमाया, गुणमाया, जडमाया असा उत्पत्ती क्रम आहे. मग त्यातील मूळमायेचे रूप म्हणजे शारदा होय. ही मूळमाया शक्तिरूप आहे. ही शक्ती ईश्वराची असते. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये अनेक प्रकारच्या शक्ती आहेत. त्यात इच्छाशक्ती आहे, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती अशा अनेक शक्ती आहेत. तसेच शारदेची पण शब्दशक्ती आहे. आपण शब्दांमुळेच एकमेकांशी संवाद साधू शकतो. त्याचमुळे अनेक विषयांचे ज्ञान आपल्याला मिळते. जगताचा व्यवहारही केवळ या शब्दांमुळेच सुरू असतो. अनेक ग्रंथसंपदा
ही सगळी या शारदेची किमया आहे. अशी ही शारदा ब्रह्माची शक्ती आहे आणि शक्ती ही आपल्या शक्तिवानाशिवाय कधीही स्वतंत्रपणे कार्य करू शकत नाही. तसेच एकटे ब्रह्मही आपल्या शक्ती म्हणजे शारदेशिवाय काहीही करू शकत नाही. जेव्हा ही शिव आणि शक्ती एकत्र येतात तेव्हाच कार्य घडते. जसे आपल्याजवळ गाडी आहे, गाडीत पेट्रोल पण आहे, पण गाडीवान नाही म्हणजे ड्रायव्हर नसेल तर गाडी चालवता येत नाही. पण ड्रायव्हर आहे, गाडी आहे, पण गाडीत पेट्रोल नाही तरीही गाडी चालवता येणार नाही, ती चालणार नाही. म्हणजे पेट्रोल व ड्रायव्हर शिवाय गाडी असूनही त्या गाडीचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही. अगदी तसेच ईश्वर आणि ईश्वराची शक्ती दोन्हीही असल्याशिवाय जगताचे कार्य कधी होऊ शकत नाही. एकमेकांशिवाय ते अपूर्ण आहेत. म्हणूनच या ओवीत काही जण शारदेचे वर्णन म्हणतात तर काही जण आत्म्याचे वर्णन करतात. कारण दोन्हींचेही त्यात आहेच आणि दोन्हीही हे बरोबर आहे. शारदेच्या ज्ञानशक्तीमुळे वेद, शास्त्र, पुराणे व अनेक टीका ग्रंथांची रचना झाली. त्यांच्या या शब्दग्रंथामुळे खरे म्हणजे नुसत्या शब्दाने ब्रह्माला कधी जाणता येत नाही. त्या ब्रह्माच्या अनुभवाची व्यवस्था मात्र नक्कीच या शब्दांमुळे होते हे मात्र नक्की खरे आहे. म्हणजे ही शब्दांची जी रचना असते ती शारदेमुळेच होते आणि त्यामुळे आपण ब्रह्माच्या जवळपास पोहोचू शकतो. त्या अनुभवाची व्यवस्था झाली की आत्मसुखाची प्राप्ती होते. समर्थ म्हणतात, जे बोलास आकळेना बोलल्या विणही कळेना, की शब्दज्ञानाने ब्रह्माचे स्वरूप केवळ बुद्धीला कळते. बुद्धीला कळल्याशिवाय साधना करता येत नाही. साधना करून आधी बुद्धीने ज्ञान मिळवायचे, पण प्रत्यक्ष जेव्हा अनुभव येतो तेव्हा अनुभवकाळी जे ज्ञान शब्द दोन्हीही नाहीसे होतात, म्हणजे ते निशब्द होते. म्हणजेच ब्रह्मानुभव आला नाही तर नुसते ब्रह्मज्ञान व्यर्थ जाते आणि ब्रह्मानुभव आल्यावरही ते व्यर्थच असते. म्हणून या ओवीमध्ये हे जे शारदेशिवाय आपण ब्रह्मज्ञान करून घेऊ शकत नाही हेही बरोबर आहे. म्हणजे वेदशास्त्र पुराणे ही जी आहेत ती शारदेची निर्मिती आहे. त्याचप्रमाणे वेदशास्त्र पुराणे हे ईश्वराने निर्माण केलेले आहेत. त्यामुळे वेदांतशास्त्राच्या अभ्यासाने आत्मसुखाचा लाभ आपल्याला होतो. मग हे आत्मसुख प्राप्त करणे ही माझी मिराशी आहे. मिराशी याचा अर्थ जन्मसिद्ध हक्क आहे. आणि जन्मसिद्ध हक्क हा शब्द ऐकला न तरी लोकमान्य टिळकांची आठवण झाल्याशिवाय होतच नाही. कारण लोकमान्य टिळकांनी स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच ही त्यांची प्रतिज्ञा देशप्रेम सांगते. तर गीता रहस्य ग्रंथ त्यांच्या परमार्थाची उंची त्यामुळे लक्षात येते. त्यांनी देश व परमार्थ दोन्हीही गोष्टी साध्य केल्या आहे. तुम्ही आम्ही मात्र आत्मसुखाचा आनंद गमावून बसलो आहोत. त्याचा परिणाम म्हणून आपण विस्थापित झालो आहोत. विस्थापित हा जरा नवीन शब्द आपण वापरला आहे इथे. विस्थापित होणे म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊयात. की एखादं धरण बांधल्यामुळे तिथल्या लोकांची जमीन धरण बांधण्यासाठी विकत घेते, तेव्हा ती जमीन घर सोडून तिथं राहणाऱ्या लोकांना दूर जावं लागते. अशा लोकांना आपण विस्थापित म्हणतो. आता युक्रेनमध्ये सुद्धा युद्ध झाले तेव्हा लोकांना देश घरदार सोडावं लागलं. त्याला विस्थापित होणे म्हणतात. परमार्थ दृष्टीने विचार केला तर या जगात आलेला प्रत्येक जण विस्थापितच आहे.
कारण ज्याचं मूळ स्वरूप आत्मा आहे त्यापासून तो पतित झाला आहे. जेव्हा मूळ स्वरूपापासून मी पतित होतो तेव्हा मी स्वतःला आत्मा न समजता जीव समजायला लागतो. मी माझे मन असे म्हणते, माझी बुद्धी असे निर्णय देते असे आपण म्हणतो. म्हणजे आपण तिथे विस्थापित झालेलो असतो. विस्थापित झाले की त्याचं पुनर्वसन करावं लागते. जसं धरण बांधल्यामुळे ती जमीन सोडावी लागते, युक्रेनच्या युद्धामुळे देश सोडावा लागतो, तेव्हा त्यांना पुनर्वसन करावं लागते. मग जीव जेव्हा मूळ स्वरूपापासून दूर जातो, पतित होतो, तेव्हा वेदशास्त्र पुराणांचा अभ्यास करायचा, साधना करायची आणि मग मला माझ्या मूळ स्वरूपाची ओळख करून घेतल्या जाते. म्हणजे मूळ स्वरूपाची ओळख करून घ्यावी लागते. मग माझे मूळ स्वरूप ओळखून पुन्हा मी जिथे होतो तेथेच पोहोचणे हीच खरी साधना होय. साधना करून अनुभवापर्यंतचा टप्पा गाठता आला तर आपली साधना योग्य पद्धतीने सुरू आहे असे म्हणता येते. या साधनेने अनुभव, तृप्ती, आनंद मिळावयासच हवा. पण तो जर मला मिळत नसेल तर माझी साधना कुठेतरी कमी पडते. साधना करताना काहीतरी चुकते आहे हे लक्षात येते. लक्षात आले तर आपल्याला काहीतरी उपाय करता येतो. जोपर्यंत साधना बरोबर होत नाही तोपर्यंत विस्थापिताचं पुनर्वसन होत नाही. तोपर्यंत आम्ही पतितच आहोत. व्यवहारामध्ये पतित या शब्दाचा अर्थ आपण पापी असा करतो. तो अर्थही बरोबर आहे. पण परमार्थात पतित म्हणजे स्वरूपापासून ढळणारा तो पतित होय. मुळात मी आत्मस्वरूप असतानाही मी स्वतःला भलतेच दुसरे काहीतरी समजते. म्हणजे एक असताना दुसरे समजते. हे दुसरे समजणे म्हणजे भ्रम आहे. मग हा भ्रम मला दूर करावा लागेल. म्हणजे दुसरे समजणे दुरुस्त करून माझ्या मूळ जागेवर मला पुन्हा जाऊन बसणे हीच माझी खरी निराशी आहे. आणि तीच मला जर परत मिळवायची असेल तर त्यासाठी मला धडपड करावं लागेल, साधना करावी लागेल, शास्त्रांचा अभ्यास करावा लागेल आणि संतांजवळ बसून ते विचार समजून घ्यावे लागतील. त्यासाठी ग्रंथ अभ्यास करावा लागेल. म्हणून ते तत्व मला जाणूनच घ्यावे लागेल तरच माझी निराशी मला परत मिळविता येईल. म्हणूनच समर्थ आता पुढच्या ओवीत पुन्हा आपल्याला ब्रह्माचा विचार सांगतात. जे शब्दास आकळेना, जे शब्दाविण सहसा कळेना, कळले ऐसेही घडेना, जिये स्वरूपी श्रीराम. की आपण पाहिले की शब्द ही शारदेची निर्मिती आहे. शब्दाशिवाय ज्ञान होत नाही हे नक्की खरे आहे. पण शब्दांमुळे शास्त्र, वेद, पुराणे व व्यवहारातील सगळ्या विषयांचे ज्ञान होते हेही नक्कीच आहे, खरे आहे. परंतु हा शब्द म्हणजे वाणी आहे. त्याचे अधिष्ठान ब्रह्म आहे. केन उपनिषदामध्ये एक मंत्र आहे. त्यात त्यांनी सांगितले की श्रोतव्य श्रोतम मनसो मनयोद वाचोह वाचम. म्हणजे ब्रह्म वाणीची वाणी आहे. ज्या वाणीने आपण शब्द उच्चारतो त्यासाठी त्या वाणीला प्राणशक्ती व आत्म्याच्या अधिष्ठानाशिवाय शब्द उच्चारता येत नाही. म्हणून न तत्र चक्षुर गच्छती न वाग गच्छती तो नो मनहा असं केनोपनिषद सांगते. म्हणजे त्या आत्म्यापर्यंत आपले नेत्र कधीही पोहोचत नाही. वाणी तेथे त्या आत्म्यामध्ये कधीही प्रवेश करू शकत नाही. आत्मा मनाने कधी जाणता येत नाही. म्हणजे कुठल्याच इंद्रियांनी त्याचे ज्ञान होत नाही. इंद्रिये जड असल्यामुळे त्यांना ते समजूही शकत नाही. म्हणून शब्दाने आत्मस्वरूप कधी जाणता येत नाही. असा हा आत्मा वाणीला कधीच सापडत नाही. म्हणून वेदही नेती नेती म्हणून थकले
पण इथे एक गंमतच आहे की आत्म्याचे स्वरूप शब्दाने कळत नाही, पण ते शब्दाशिवाय जाणताही येत नाही. मग असे हे तत्व कशा पद्धतीने समजावून घ्यायचे हा आपल्या समोर प्रश्न पडतो. तर त्यासाठी ज्यांचा शास्त्रांचा अभ्यास झालेला आहे, प्रस्थानत्रयीचा संपूर्णपणे त्यांनी जाणलेली आहे, अभ्यास केलेला आहे, ज्यांना प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे, अशा संत सद्गुरूंकडून हे शास्त्र समजून घेतले की ब्रह्मज्ञानाचे वर्म हाती येते. असे हे आत्मतत्व कल्पनेनेही जाणता येत नाही. परोक्ष व अपरोक्ष ज्ञानाचा पलीकडे ते आहे. ज्ञात म्हणजे जे जाणू शकतो ते ज्ञात, व अज्ञात म्हणजे जे ज्ञात नाही ते. असं हे आत्मतत्व ज्ञात आणि अज्ञात या दोन्हींच्याही पलीकडे आहे. व्यवहारात आपण कुठल्याही वस्तूचे ज्ञान आपल्याला होते ते ज्ञान 5 प्रकारांनी होते. ते प्रकार म्हणजे जाती, गुण, क्रिया, संज्ञा व संबंध या प्रकारांनी ज्ञान होते. जाती जाती म्हटलं की मनुष्य जात आहे, हत्ती, घोडा अशी प्राण्यांची जात आहे. जेव्हा आपण घोडा हा शब्द उच्चारतो तेव्हा तो घोडा हा शब्द उच्चारल्याबरोबरच लगेच त्याची जात आपल्याला समजते. पण ब्रह्म मात्र स्वजातीय आहे, त्यामुळे तिथे कुठलेही जात नाही, म्हणून ब्रह्म असे समजू शकत नाही. गुण गुण म्हणजे अनेक प्रकारच्या, समजा इथे अनेक प्रकारच्या आपल्याला गायी रस्त्याने दिसल्या आहेत. मग त्यात आपण जर काळ्या रंगाची गाय म्हटल्याबरोबर, काळा रंग हा शब्द वापरल्याबरोबर आपल्या लगेच लक्षात येते की कोणत्या गायीच्या संदर्भात आपण बोलतो आहे ते, किंवा इतरांना सांगतो आहे. तसं गुणामुळे आपल्याला पटकन ज्ञान होते. तसे ब्रह्माच्या बाबतीत होत नाही, कारण ब्रह्म निर्गुण निराकार आहे, म्हणून ब्रह्माचं ज्ञान होत नाही. तिसरं म्हणजे क्रिया. लहान मुलांना आपण गाईचे दूध देतो, कारण गाईचे दूध अत्यंत पौष्टिक असते, त्यामुळे प्रकृती चांगली राहते. मोठे माणसेही गाईचे दूध पितात, कारण त्यामुळे कॅल्शियम वाढते चांगले, आणि कॅल्शियमसाठी गाईचे दूध अत्यंत पोषक असते, आणि पोषण ही क्रिया आहे. तसे ब्रह्म हे अक्रीड असल्यामुळे त्या ब्रह्माच्या ठिकाणी कधीच कुठली क्रिया घडत नाही. मग ही क्रिया घडत नाही म्हणून आपल्याला ब्रह्माचं ज्ञान तिथे होऊ शकत नाही, कारण ब्रह्म अक्रीड आहे. मग 5वं आहे संज्ञा. संज्ञा म्हणजे पूर्वीच्या काळी खांद्यावर काठी ठेवून त्या काठीच्या दोन्ही टोकाला पाण्याचे डबे किंवा हंडे लावलेले असत. असे श्रीमंतांच्या घरी पाणी भरण्याचे काम माणसे करत असत. त्यांना पाणकी म्हणतात. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करतात, त्यांना आपण शिक्षक म्हणतो. वैद्य रुग्णांना तपासतात तेव्हा त्यांना आपण वैद्य म्हणतो. म्हणजे पाणकी, शिक्षण, वैद्य या सगळ्या संज्ञा आहेत. पण अशी कुठल्याही संज्ञेने आपण ब्रह्माला जाणू शकत नाही, कारण असे हे ब्रह्म निष्क्रिय आहे, त्यामुळे त्याला आपल्याला जाणता येत नाही. 5वं म्हणजे संबंध. शिष्य हा गुरुच्या संबंधामुळे कळतो. जेव्हा विवाह ठरतो तेव्हा 2 कुटुंबामध्ये तो ठरतो, तेव्हा त्या 2 कुटुंबातील घराण्याचा संबंध जोडला गेला आहे असे आपण म्हणतो. म्हणजे 2 असल्याशिवाय संबंध होऊ शकत नाही. मग आत्मा एकमेव अद्वितीय आहे, त्यामुळे आत्म्याच्या बाबतीमध्ये संबंध कधीच असू शकत नाही. म्हणून जाती, गुण, क्रिया, संज्ञा व संबंध या प्रकारांनी व्यवहारात आपल्याला जसं ज्ञान होते, तसं ब्रह्माचं ज्ञान आपल्याला कधीच होऊ शकत नाही. कारण ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे, निष्क्रिय आहे, अक्रीड आहे, निर्गुण निराकार आहे.
आणि स्वजातीय आहे. म्हणून ब्रह्माचा विचार आपल्याला अशा प्रकारे बुद्धीने ज्ञानाने होत नाही. अशा एकमेव अद्वितीय आत्म्याचा आत्मानुभव आला असता जीव ब्रह्माचं ऐक्य झाल्याने मला अनुभव आला हे सांगण्यासाठी कोणी वेगळेपणाने उरत नाही. व जेव्हा वेगळेपणा येतो तेव्हा तिथे अनुभव नसतो. म्हणजे जसं प्रत्यक्ष गाढ झोप जेव्हा लागते तेव्हा गाढ झोपेच्या अगदी त्या क्षणी गाढ झोप लागली असे मला कधीच सांगता येत नाही. त्या गाढ झोपेतून जेव्हा मी जागृतीत येते म्हणजे झोपेतून उठल्यावर जागे झाल्यावरच मला खूप गाढ झोप लागली होती असे आपण सांगू शकतो. असे सांगतो तेव्हा गाढ झोपेचा अनुभव त्या क्षणी नसतो. म्हणजे ब्रह्माचा आत्म्याचा पण अनुभव असा आपल्याला कधीच शब्दात सांगता येत नाही. कारण अनुभव सांगण्यासाठी दुसरा हवा आणि ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. तिथे दुसरे कोणीच नाही. ब्रह्म मला चांगल्या रीतीने समजले असेही मी समजत नाही व ते मी जाणले नाही असेही मला वाटत नाही. म्हणूनच जे कळले व कळलेही नाही अशा रीतीने जाणतो त्यालाच त्याचे ज्ञान झालेले असते. म्हणूनच समर्थांनी या ओवीत म्हटले आहे की जे शब्दास आकळेना, जे शब्दाविण सहसा कळेना, कळले ऐसेही घडेना, जिये स्वरूपी श्रीराम. पुढच्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात, ऐसे सदा सर्वत्र संचले, जे तर्कान वचे अनुमानले, ते जयचे निप्राप्त झाले, आपरूप आपणासी श्रीराम. की असे सदा सर्वत्र संचले असं म्हटल्याबरोबर लक्षात येते की हे ब्रह्माचे वर्णन आहे. कारण ब्रह्म सदा सर्वत्र भरूनच आहे. म्हणजे याही ओवीत आता पुन्हा ब्रह्माचेच वर्णन आले आहे. आणि या समासाचं नाव तर त्याग निरूपण आहे. मग असे असले तरी पहिल्या 1 ते 30 ओव्यांमध्ये समर्थांनी या समासात ब्रह्माविषयीच सांगितले आहे. कारण त्या ब्रह्माचाच अनुभव घ्यायचा आहे. तेच मला मिळवायचे आहे, प्राप्त करायचे आहे. म्हणून मला जे प्राप्त करायचे, मिळवायचे आहे त्याला जास्त महत्त्व आहे. म्हणून आधी ब्रह्माचं वर्णन ठिकठिकाणी सारखं सांगावंच लागतं. पण असे असले ना तरी त्यागाचेही महत्त्व आहेच. कारण त्याग करायचा तो ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी करायचा आहे. म्हणून या समासात व पुढच्याही समासात समासाला कोणतेही नाव असले तरी त्यात ब्रह्म व माया येणारच आहे व नंतर समासाचे जे नाव आहे तो विषय त्यात येईल. आता या समासातही 30व्या ओवीनंतर कशाचा त्याग करायचा आहे हे समर्थ आपल्याला सांगणार आहेत. दासबोध वाचतानाही आपल्या लक्षात येते की दासबोधामध्ये समाजकारण, राजकारण, कौटुंबिक स्तर, न्याय, नीती, धर्म असे सांगणाऱ्या असे अनेक प्रकारचे विषय आले आहेत. पण हे सगळे विषय प्रतिपादन सांगत असताना मुख्य आत्मज्ञान सांगणारा विषय समर्थांचा कुठेच सुटला नव्हता. अशा या आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी ब्रह्म व माया हे समजलेच पाहिजे. म्हणून हा विचार प्रत्येक ठिकाणी येणारच आहेत. पण होते काय की ब्रह्म आणि माया हे शब्द आले की आपल्याला लगेच कंटाळा यायला लागतो. तो विषय अवघड वाटतो. हे सगळं ब्रह्म माया वाचले की ते डोक्यावरून जाते असे आपण म्हणतो. बऱ्याच वेळा ग्रंथ वाचताना ब्रह्म माया आले की ग्रंथ मध्येच आपण सोडूनही देतो. ते वाचणे बंद करून टाकतो. पण एकदा आपले ध्येय आता ठरले आहे की आत्मरूप व्हायचे, मग हे ध्येय ठरले तर मग जे अवघड आहे म्हणून ते सोडून देऊन कसे चालेलो. मग त्यासाठी आपल्याला जे अवघड आहे ते समजून घ्यावे लागेल. मग समजून घेण्यासाठी स्पेशल ट्युशन लावावी लागेल, म्हणजे शिकवणी लावावी लागेल. आपल्या मुलांना शाळेमध्ये अनेक विषय अभ्यासाला असतात. त्यातला एखादा विषय त्याला अत्यंत कठीण जातो आणि मग तो विषय त्याला खूप अवघड वाटायला लागतो. मग अशा अवघड विषय सोपा होण्यासाठी
आपण मुलांना स्पेशल ट्युशन लावून देतो, म्हणजे शिकवणीला पाठवतो. मग परमार्थातही तसेच आहे. त्यासाठी आपल्याला संतांची ट्युशन लावावी लागते. त्यासाठी वाचलेलेच पुन्हा पुन्हा वाचावे लागते. संतांजवळ बसावे लागते, श्रवण करावे लागते. त्यासाठी जे जाणकार आहे त्यांच्याजवळ जावं लागते. मग अवघड विषय सोपा होऊन जातो. मग एकदा या ब्रह्माचे स्वरूप आपल्याला व्यवस्थित कळले असेल, मनात चांगले ठसले असेल, तर मग आपल्याला मोटिवेशन मिळते. आपण मुलांना जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी प्रोत्साहन देतो, तेव्हा ते काम ते अत्यंत चोखपणे करतात, उत्तम प्रकारे ते काम करतात. हा प्रोत्साहनाचा परिणाम असतो. तसेच परमार्थातही संत सद्गुरू सतत चांगले विचार आपल्याला सांगत असतात. एकच विषय मनात पक्का करायला तेच तेच ते पुन्हा पुन्हा सांगत असतात. त्यामुळे विचारांना चालना मिळते व आत्मस्वरूपाच्या प्राप्तीच्या मार्गावर योग्य वाटचाल आपल्याला करता येते. मग स्वरूपाशी ऐक्य होण्यास मदत होते. आपला विचार सुरू आहे की असे सदा सर्वत्र संचले, जे तर्कान वेचे अनुमानले, या ओवीचा आपण अभ्यास करत आहोत. इथे समर्थांनी सदा सर्वत्र म्हटले आहे. मग सदा म्हणजे काय? तर सदा म्हणजे एखादी वस्तू आपण पाहतो, ती वस्तू कधी असते तर कधी नसते. पण ब्रह्म मात्र तसे नाही, ते नेहमी असतेच. म्हणूनच दासबोधात समर्थांनी ब्रह्माचे वर्णन करताना असतची असे असे त्याचे म्हटले आहे. म्हणजे ब्रह्म कधी नाही असे कधीच होत नाही. म्हणून ब्रह्म सदा हा शब्द त्याच्यासाठी वापरला आहे. सदा ते असतेच. सर्वत्र संचले म्हणजे ब्रह्म नाही अशी जागाच नाही, म्हणून ते सर्वत्र आहे. तर ब्रह्म अत्यंत व्यापक आहे, म्हणजे संचले आहे. म्हणून सदा सर्वत्र संचले असे पहिल्याच चरणात समर्थ आपल्याला सांगतात. मनोबोधामध्येही समर्थ सांगतात, रीता ठाव या राघवे वीण नाही. असं जेव्हा ते सांगतात, तेव्हा सगुण व निर्गुण असा उभयरूप राघव किंवा ब्रह्म व विभू म्हणजे व्यापक आहे असे ते सांगतात. भरला घनदाट हरी दिसे आणि त्रिभुवन संचले विठ्ठले गा, असे ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराज सांगतात. तेही याच विचारांनी आपल्याला सांगतात. असे हे ब्रह्म स्वसंवेद्य असल्याने ते इंद्रियांनी तर्काने किंवा अंदाजाने आपल्याला कधीच जाणता येत नाही. तर्क म्हणजे अनुमान आणि तर्क प्रत्यक्ष प्रमाणावर अवलंबून असतो आणि ब्रह्म तर कोणत्याही प्रमाणाने कधीही कळत नाही. समजा लांब पर्वतावर आपल्याला धूर दिसतो. मग जेथे धूर दिसतो तेथे अग्नी असतो असा आपण तर्क लावतो. मग या तर्कामध्ये धूर आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांना दिसतो. शिवाय स्वयंपाकघरात प्रत्यक्ष धूर व अग्नी या दोन्हींचाही अनुभव येतो. पण ब्रह्माच्या बाबतीत असं होत नाही, कारण ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. तर्कामध्ये अग्नी व धूर असे दोन घटक आहेत. त्यातील अग्नी प्रत्यक्ष दिसत नाही, कारण तो पर्वतावर उंच असल्यामुळे अग्नी आपल्याला दिसत नाही, पण वरचा धूर मात्र डोळ्यांना दिसतो आहे. पण आपण अंदाजाने म्हणतो की धूर दिसतो म्हणजे तिथे अग्नी आहे. यातील धूर मात्र प्रत्यक्ष डोळ्यांना दिसतो. धूर कल्पना रूप नाही, तो प्रत्यक्ष आहे. पण दृश्य जग मात्र प्रत्यक्ष डोळ्यांना दिसते. पण शास्त्र सांगते की हे जग काल्पनिक आहे, त्यामुळे कल्पना कधी सत्य नसते. पण हे सत्य समजण्यासाठी केवळ वेदांत शास्त्रामुळे किंवा शब्द प्रमाणानेच ते कळते, तर्काने ते कळत नाही. असे हे परब्रह्म सदा सर्वत्र संचले असे आहे. त्याचे ज्ञान कोणत्याही प्रमाणाने तर्काने होत नाही. त्यासाठी आधी केवळ शब्दांनी ते समजून घ्यायचे. शब्दांनी एकदा समजले जाणले की नंतर त्याचे ज्ञान होते. तेव्हा शब्द व ज्ञान दोन्हीही मागे पडते. त्यालाच आपण विज्ञान म्हणतो.
ब्रह्मज्ञान कधीही तर्काने समजू शकत नाही. ब्रह्मज्ञानामध्ये तर्काला प्रतिष्ठाच नाही. म्हणूनच बुद्धी व तर्काने ते कधीच अनुभवाला येत नाही. जेव्हा एखादा तर्क आपण करतो तेव्हा तो बुद्धी व शब्दांच्या मदतीने करतो. आणि बुद्धी आणि शब्द हे मायेतून प्रगट होतात. आणि माया ही ईश्वराची शक्ती आहे. म्हणजे ईश्वरापासूनच बुद्धी तयार झाली. मग आधी ईश्वर व मग बुद्धी, मग ती ईश्वराला कशी जाणू शकेल हो? जसे मुलगा आपल्या पित्याचा जन्म कधीच पाहू शकत नाही, कारण वडील आधी आले आहे व मग मुलगा नंतर आला आहे. म्हणून बुद्धी ब्रह्माला कधीच जाणू शकत नाही. त्या ब्रह्माचा आपल्याला फक्त अनुभवच घ्यावा लागतो. असे हे ब्रह्म माझे स्वरूप आहे. जीवाचे खरे ते रूप आहे. पण जीव भ्रमाने स्वतःला जीव समजतो आणि स्वतःला शरीर, मन, प्राण समजायला लागतो व स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला विसरतो. मग या भ्रमातून मला जर सुटायचे असेल तर त्यासाठी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ध्यान, धारणा, नामसाधना करावी लागेल, तरच त्या भ्रमातून सुटका होण्याची शक्यता आहे. मग अशी जर सुटका मी ध्यान साधनेने, आत्मचिंतनाने, शास्त्र अभ्यासाने, नामसाधनेने करून घेतले तर मग विस्मरणाचे रूपांतर स्मरणात व अनुभवात होते. आपरूप आपणासी असे जेव्हा समर्थ शेवटच्या चरणात आपल्याला सांगतात, त्याचा संदर्भ याशीच आहे की आत्मचिंतनाने, ध्यान धारणाने विस्मरणाचे रूपांतर स्मरणात होऊन अनुभव येतो. म्हणूनच आपरूप आपणासी असे समर्थ आपल्याला सांगतात. तर दासबोधात ते म्हणतात, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, असे जे म्हटले आहे तेही याच अर्थाने म्हटले आहे. म्हणून शास्त्रीय भाषेत आपण म्हणतो की जीव आपल्या मूळ स्वरूपामध्ये विलीन होतो तेव्हाच त्याला आपण खरे ज्ञान झाले असे म्हणतो. तेच खरे ज्ञान आहे. त्यालाच आपण निश्चल आत्मनिवेदन म्हणतो. म्हणजेच जीव आपल्या मूळ स्वरूपाचं जेव्हा स्मरण करतो तेव्हाच आत्मज्ञानाची प्रक्रिया होते. पुढच्या ओळींचा विचार आपण पुढच्या प्रवचनामध्ये करूयात. जय जय रघुवीर समर्थ.